मी लिहितो, पण मला तितकंसं फारसं बोलता येत नाही. पण मला थोडंसं एक दोन गोष्टी सांगून मी माझ्या विषयाकडे जाईन. मी अपघाताने आजच्या कार्यक्रमामध्ये सामील झालेलो आहे. म्हणजे अनाहूत आलेला पाहुणा जसा जसा ऐन वेळेचा वक्ता जो असतो तो कधी कधी एखादा शब्द जास्ती बोलतो. तर माझ्याकडून काही चुकलं बोलण्यामध्ये तर मी आधीच सांगेन की तुमच्या कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या तर मला उदार अंतःकरणाने क्षमा करा. आता सरांनी आणि मगाशी एक जणांनी शंका विचारताना सांगितलं की इथं महिला नाही आहेत. मुळात आपल्याकडे महिलांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे त्यानंतर अत्यंत सदोष आणि अत्यंत असा जुन्या पद्धतीचा आहे. आपल्या अनेक भावना ज्या आहेत त्या जुन्या पद्धतीच्या आहेत आणि अशा काळामध्ये उजव्या विचारसरणीची सरशी होते. पण मी अत्यंत खेदाने किंवा याच्याने सांगेन की वक्त्याचा इतिहास किंवा त्याचं नेचर किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे हे श्रोत्यांना नक्की माहिती असलं पाहिजे. कारण मला ऐकून तुमचे माझ्याबद्दल गैरसमज होऊ शकतात. मी इथं बापूंच्या मंचावरती उभा आहे तेव्हा मी माझ्याबद्दल खरंच सांगितलं पाहिजे. तरच मी जे काही करतो लिहितो बोलतो तरच त्याला अर्थ आहे. सोशल मीडियावरती सध्या जांभळाची एक पोस्ट व्हायरल होते, म्हणजे की जांभळं खूप पिकलेली आहेत आणि जांभळांचा सडा पडलेला आहे आणि ते जांभळाचं सोटमूळ जे आहे ते खाली जातं आणि ते आत्महत्या सुसायडल फ्रूट करतं ते, की जेणेकरून जांभूळ जास्तीत जास्त उगवावेत म्हणजे जास्तीत जास्त पिकावेत आणि ती पडलेली जांभळं जास्तीत जास्त जमिनीत रुजावीत आणि पीक मोठ्या प्रमाणात यावं. कारण त्या जांभळाच्या झाडाला कळालेलं असतं की येत्या काळामध्ये पर्जन्यमान कमी होणार आहे वगैरे वगैरे. याच्या शास्त्रीय चिकित्सा बऱ्याच जणांनी केलेली आहे आणि काही जणांनी ते खोडलेलं आहे. पण मला त्या अनुषंगाने एक जांभूळ आख्यान सांगायचं आहे की जांभूळ आख्यान ही लोककथेतली गोष्ट आहे, महाभारतातली नाही, व्यासांच्या. आता इथं देवपुराण किती लोक मानतात मला माहिती नाही, मानावं की नाही ह्याच्याबद्दल त्याचा एक वेगळा विषय आहे. पण त्या जांभूळ आख्यानमध्ये अशी कथा आहे की पांडवांना जेव्हा वनवास करायला सांगितलं होतं, वनवासाला जायला सांगितलं होतं, त्या काळामध्ये ते जेव्हा जंगलामध्ये गेले होते तिथं एक मोठं जंगलामध्ये त्यांनी एक जांभळाचं मोठं झाड पाहिलं आणि त्या झाडावरती एक नेहमीच्या पेक्षा जास्ती मोठ्या आकाराचं रसरशीत आणि दिसायला अत्यंत आकर्षक असं फळ, जांभळाचं फळ त्यांना दिसलं. आणि ते पाहिल्याबरोबर त्या द्रौपदीला त्या फळाची इतकी मोहिनी झाली की तिने ते तोडून घेतलं. तोडल्याबरोबर तिथे श्रीकृष्ण अवतीर्ण झाले आणि त्यांनी सांगितलं की तू फार मोठी चूक केलेली आहेस, जांभूळ तोडायला नाही पाहिजे होतंस. मग तिच्या हातून ते लगेच पडलं. श्रीकृष्णाने तसं सांगितल्यावर ते सांगतात की एका ऋषीची तपस्या होती, 12 वर्षांचं त्याचं तप होतं, त्याचं फळ म्हणून हे जांभूळ इथं उगवलेलं होतं. ते खास त्यांच्यासाठी होतं आणि ते तू तोडायला नको होतं. आता त्यांना हे फळ तोडले हे कळालं तर ते तुला निश्चित शाप देतील, पांडवांना आणि तुला. तर एक उशाप म्हणून तुला मी याच्यात मार्ग दाखवू शकतो की तुमच्या आयुष्यात असलेली सर्व रहस्य किंवा तुम्ही दडवून ठेवलेली अशी गोष्ट की जी तुमच्या जवळच्या लोकांना माहिती नाही ती तुम्ही सांगितली या झाडाला तर ते जांभूळ परत त्या मूळ जागी जाऊन चिटकेल. आधी ते सर्व संभ्रमात होतात कारण सर्वांच्या समोरच आपल्या आयुष्यातली महत्वाची काहीतरी गोष्ट, छुपवलेली गोष्ट सांगायची म्हणजे साधी गोष्ट नाही. मग ते 5ही पांडव एक एक करून सांगतात. ते जमिनीवर पडलेलं जांभळ थोडं थोडं वर जातं आणि ते फांदीजवळ जाऊन थांबतं. श्रीकृष्ण द्रौपदीकडे पाहतात आणि सांगतात आता आता तुला सांगावं लागेल, त्याशिवाय ते जागेवर जाऊन चिटकणार नाही. तर तिथंपर्यंत गेलेलं आहे पण मूळ जागी चिटकायसाठी तुला सांगावं लागेल. ती दीर्घ निश्वास टाकते आणि सांगते की माझ्या आयुष्यात एकच रहस्य आहे की जे मी दडवलेलं आहे की मला 5 पती होते, पण मी जेव्हा कर्णाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा असं वाटलं की रजस्वलेचे माझे जे 5 दिवस आहेत त्या दिवसांकरता हा मला पती म्हणून वाटेला आला असता तर मला बरं वाटलं असतं. तिने असं सांगितल्यावर ते जांभूळ तिथं जाऊन चिटकतं. अशी ती जांभूळ आख्यांची गोष्ट आहे. तर विठ्ठल उमप हे याचा कार्यक्रम करायचे आणि ते श्रोत्यांना सांगायचे मी तुम्हाला जांभूळ खायला देतो, ज्याच्या जिभेवरती जांभळा डाग पडलेला आहे त्याच्या आयुष्यात काहीतरी रहस्य आहे. आणि
तर ते त्यांनी सांगितलं पाहिजे. तर हे जांभळाचे सोशल स्टोरी व्हायरल झालेले आहे आणि जांभूळ आख्यान पण आपल्या सर्वांना आता कळालेलं आहे. मीही ते वाचलेलं आहे. तर माझ्या आयुष्यात काही रहस्य आहेत की जे मी माझ्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहेत. पण इथे गांधीजींच्या व्यासपीठावर जेव्हा उभा राहतो तेव्हा ते मी खऱ्यापणाने सांगितले पाहिजेत असं मला वाटतं. मी खूप कडवट उजव्या विचारांचं होतो. भयंकर म्हणजे अगदी मी नरेंद्र दाभोळकरांचा खून केला पाहिजे असं मी लिहिलं होतं. आणि जेव्हा सोलापूरमध्ये भिडे गुरुजी पहिल्यांदा आले होते, त्यांना सोलापूरमध्ये आणणाऱ्या लोकांमध्ये मी होतो पहिला. महाराष्ट्रातून योगी आदित्यनाथांकडे जी सुरुवातीची 10-12 माणसं गेली होती त्याच्यामध्ये मी होतो. मी एका राजकीय पक्षाचा शहर पातळीवरचा राज्य पातळीवरचा पदाधिकारी होतो. 2002 साली सोलापूरमध्ये ऑक्टोबर महिन्यात नवरात्रीवरून मोठ्या दंगली उसळल्या होत्या हिंदू मुस्लिमच्या. त्या दंगलीमध्ये मी सक्रिय सहभाग घेत होतो. मी अनेक मुस्लिमांच्या दुकानांची यादी आम्हाला दिलेली होती, नावं दिलेली होती. त्यात एक फर्निचरचं दुकान सुद्धा होतं. ते सर्व जाळपोळीमध्ये मी सामील होतो. आणि हे सर्व करत असताना मला तेव्हा यत्किंचित पश्चाताप नव्हता. आणि हे सर्व करायला लावणारे लोक मी अगदी इथेच शूट होतं याच्यासमोर सांगतो. मी खूप वेळा सांगितलेलं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्या बैठकांना मी जायचो. तिथं ते ब्रेनवॉश करायचे आणि सांगायचं की हे आपल्या देशाचे शत्रू आहेत, हे आपल्याला जगू देत नाहीत, यांना इथून हाकलून दिलं पाहिजे, यांची सर्व मालमत्ता पेटवली पाहिजे. अशा प्रकारची विधानं ते लोक करायचे. आणि तिथं जे मुलं आलेले असायचे त्या मुलांना ब्रेनवॉश केलं जायचं. त्या बैठकांना मी देखील जायचो. आणि त्याच काळात ती दंगल झाली होती आणि दंगलीमध्ये मी सक्रिय सहभाग घेतला होता. त्याच्यानंतर माझ्यावरती त्याच्या केसेस झाल्या. त्या खटल्यांमधून मी बाहेर पडलो आणि आता माझ्यावर कुठलीही केस नाही. परंतु आता लिहितोय त्यामुळे परत कधी होईल माहिती नाही. पण तो जो इतिहास आहे माझ्याबरोबर आलेला तो मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. मी आज जरी उजव्या विचारांचा नसलो तरी एकेकाळी मी तसा होतो. त्याचं कारण असं होतं की उजव्या विचारांचं लेखन किंवा उजव्या विचारांची माणसं जी आहेत ती ज्या पद्धतीने काम करतात ती अपवादानेच गांधीवादी मंचावरती सापडते की ते तुम्हाला बगलेत घेऊन तुमचं श्वास कुंठित करून टाकतात आणि तुमच्या श्वासांवर ते ताबा मिळवतात आणि तुमच्या मेंदूत ते शिरलेले असतात. आणि तुम्ही जे काही लिहिता, बोलता, वाचता, वागता घरामध्ये सुद्धा ते सगळं त्यांच्याच पद्धतीने चालतं. आपल्यापैकी अनेक जण व्हॉट्सअप ग्रुपवरती असू, आपल्या कुटुंबातले अनेक लोक आपल्या विरोधात लिहित असतात, बोलत असतात. आपलं मस्तक हलतं की हे किती भयंकर उजवे झालेले आहेत, आपण काही करू शकत नाही असं आपल्याला वाटतं. पण आपण करू शकतो. आपण आधी आपल्या कुटुंबातल्या लोकांचे विचार बदलायला पाहिजेत, मग जग बदलण्याची भाषा आपण केली पाहिजे. ते आपण नाही करत. मला माझी भावंड तेव्हा नेहमी सांगायचे की तू एकमेव आहेस, तू खूप उजव्या विचारांचा आहेस आणि दादा आपण गांधीजींच्या इथं आहोत त्यामुळे आपण नाही चिडायचं, शांत राहायचं. बापूंनी काय सांगितलेलं आहे. तर माझी भावंड मला सांगायची की तू खूप कडवट उजव्या विचारांचा आहेस, हे काय बरोबर नाही. आणि त्याला कारण असं होतं की माझी आई जी आहे तिने SM जोशींबरोबर, विनोबा भावेंबरोबर काम केलेलं आहे. ती 60च्या दशकामध्ये ती घर सोडून गेली होती आणि तिने हे सर्व गोष्टी केल्या होत्या. वडील कुष्ठरोग निर्मूलन चळवळ जी होती त्याच्यात काम करायचे, ते आरोग्य खात्यामध्ये होते. आणि माझी भावंड जे आहेत ते अत्यंत उच्च शिक्षित आहेत आणि ते दोघेही पूर्वीपासून डाव्या असं म्हणता येणार नाही परंतु उजव्या विचारांच्या विरोधात आहेत. आणि ज्याला असं आपण असं डावं उजवं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ते विवेकी विचारांचे आहेत. माझे भावंड विवेकी विचारांची होते आणि त्यांना असं वाटायचं की हा बहकत गेलेला आहे. आणि ज्या दिवशी पानसरे सरांची हत्या झाली, एक समीर गायकवाड नावाच्या माणसाला पकडलं आणि ते TV वरती असं टिकरमध्ये येऊ लागलं की समीर गायकवाडनं पकडलेलं आहे. घरी मला 1000 लोकांचे फोन, तूच आहे का? म्हणजे माझ्या आईवडिलांना इतक्या लोकांचे फोन आले की हा समीर गायकवाड तोच आहे का ज्यांनी खून केलेला आहे, कारण हा तसाच आहे.
कारण माझी जडणघडण तशी झालेली होती. कारण मी त्या काळात जी पुस्तकं वाचलेली आहेत, ती पुस्तकं किंवा त्या ज्या सभा होत्या किंवा ती जी बैठका होत्या किंवा मी जिथं जिथं जायचो तिथं ज्या पद्धतीने ब्रेनवॉश केलं जायचं ते भयंकर होतं. आणि त्याला क्रॉस चेक करणारं किंवा त्याला फॅक्ट चेक करणारं किंवा त्याच्या अगेन्स्ट जाणारं असं कुठलंही माझ्या वाचनामध्ये नव्हतं. परंतु माझ्या वडिलांचा अपघात झाला आणि त्याच्यानंतर माझ्या विचारांमध्ये बदल होत गेले. माझं वाचन बदलत गेलं. साळुंखे सरांची पुस्तकं वाचनामध्ये आली. मामा देशमुखांची पुस्तकं वाचण्यात आली. इतरही अनेक वेगवेगळे विचारांचे वाचत गेलो. संघाच्या बद्दल खरी माहिती सांगणारी लोकांना भेटत गेलो, वाचत गेलो. त्या काळात मला असं लक्षात आलं की हा एक मोठा ट्रॅप आहे ज्याच्यात आपल्याला अडकवलं जातं आणि ह्याविषयी लिहिलं बोललं पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याच्या विरोधात लिहू लागलो, बोलू लागलो. तोपर्यंत अगदी शेफाली वैद्यपासून ते अगदी तो अनंत कर्मुसे ज्यांना आव्हाडांच्या घरी म्हणून मारहाण करते, ते चुकीचंच आहे. मी त्याचं समर्थन नाही करत आव्हाडांनी जे केलं होतं ते. परंतु ते अनंत कर्मुसे सुद्धा माझे मित्र होते सोशल मीडियावरती. म्हणजे जेवढे हार्डकोर उजवे आहेत आताचे ते सर्व माझे जिवलग मित्र होते एकेकाळी. पण आता ते सर्व माझा द्वेष करतात. मला बरं वाटतं की बापूंचं एक वाक्य की वाईटांनी तुमचा द्वेष केला तर काही हरकत नाही, चांगल्या माणसांनी तुमचं एकदा जरी तिरस्कार केला तरी दुःख वाटलं पाहिजे. तर मला असे लोक माझा द्वेष करतात तेव्हा मला बरं वाटतं की ज्यांचं अंतःकरण द्वेषाने भरलेलं आहे अशी माणसं माझा द्वेष करतात. परंतु ज्यांचं अंतःकरण प्रेमाने भरलेलं आहे अशी अनेक माणसं जेव्हा मला जवळ घेतात, बोलतात आणि सांगतात की तू चुकला होतास परंतु आता खऱ्या मार्गावर आलेला आहेस, तर तुझं ह्या मार्गावरती स्वागत आहे. तर माझ्या जिभेवरचे जांभळाचे डाग कमी व्हावेत असं मला वाटतं. तर माझ्या मूळ विषयाकडे येतो. ह्या सर्व कालखंडामध्ये मी एकदा एक फ्रॉड सुद्धा केलेलं होतं. ते का केलं होतं मी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मी ते सांगायला पाहिजे की माझ्या भूतकाळामध्ये काय काय घडून गेलेलं. मी 2 दिवस पोलीस लॉकअपमध्ये होतो तेव्हा. नंतर ती सुद्धा केस संपली आणि नील झालं, त्याच्यातून मी निर्दोष आलो. परंतु मी ते सुद्धा केलेलं आहे. कारण बापूंनी त्यांच्या वडिलांच्या जे काही सुट्या पैशांची गोष्ट लिहिलेली आहे. आता मी जर नुसताच जर बोलू लागलो आणि पोपटपंची करू लागलो तर काही अर्थ नाही. परंतु माझ्या भूतकाळामध्ये हे घडून गेलेलं आहे आणि मी ते स्वीकारलेलं आहे. तर मी ते स्वीकारून पुढे जाताना माझ्यातलं जे काही उणे पण होतं ते समोर आणलं पाहिजे. तरच माझ्या असण्याला आणि माझ्या अस्तित्वाला अर्थ आहे. भूमिका कधी स्ट्रॉंग होते जेव्हा तुम्ही त्या भूमिकेशी प्रामाणिक असाल. तर या मंचावरती तर उभं राहून खोटं बोलणं म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणून मी आधी माझ्याबद्दल सांगितलं. ती थोडीशी आत्मप्रौढी वाटत असेल तर मला क्षमा करा. 1991 पासून मी एका मुलीच्या शोधामध्ये होतो. माझं सोलापूर शहरामध्ये औषधांचं दुकान होतं, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये. तिथून काहीशे मीटर अंतरावरती तर्टीनाका वस्ती नावाची एक वस्ती आहे. ती सोलापूरची रेड लाईट एरिया आहे. त्या वस्त्यामध्ये तेव्हा जवळपास 30 ते 39 घरं होती आणि प्रत्येक घरामध्ये 5-6 बायका मुली असायच्या. सगळे म्हणजे 150 ते 250च्या आसपास मुली किंवा बायका तिथे कायम असायच्या. त्या वस्तीच्या बॅकसाईडला जी आहे ती बुधवार पेठ आहे सोलापूरची, की जी माझे दलित बांधव आणि माझे मित्र तिथं राहतात. आणि त्या वस्तीच्या करेक्ट अपोजिट साईडला डॉमिनंट अशी मराठा समाजाची वस्ती आहे जी पत्रा तालीम नावाने ओळखली जाते. त्या पत्रा तालीमच्या शेजारी सळी मारुती नावाचा एक परिसर आहे. त्या परिसरामध्ये एक कुटुंब राहायचं की ज्यांना 5 मुली होत्या आणि एक विधवा बाई म्हणजे त्या मुलींची आई जी आहे ती ते मुली सांभाळायची. ती त्यांच्या सावत्र भावाकडे राहायची तेव्हा. आणि त्या बाईंची जी सर्वात मोठी मुलगी होती ती 14 वर्ष वयाची होती. आणि माझ्या आयुष्यात इतके काही चढ उतार आणि इतके काही गोष्टी घडून गेलेत की माझं लग्न वयाच्या 18-18.5 वर्षी झालेलं. माझी बायको तेव्हा 14-14.5 वर्षाची होती. आम्ही फार मोठा गुन्हा केलेला आहे खरं तर, कारण हा एक क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे की अंडर एज लग्न करणं. पण घरामध्ये तशा काही गोष्टी होत्या, अडचणी होत्या, त्यामुळे ते घडून गेलं. आणि मी जेव्हा दुकान लावलेलं होतं तेव्हा माझं वय 19.5 वर्षांचं होतं. तर मला पाहून असं कुणाला वाटायचं नाही की ह्याचं लग्न झालेलं आहे वगैरे, कारण एवढे अंडर एज शक्यतो लग्न होत नाहीत.
तर ती मुलगी जेव्हा दुकानात यायची तिला असं कधी वाटलं नव्हतं की माझं लग्न झालेलं असेल किंवा काय. ती यायची, काही वस्तू वगैरे घेऊन जायची, हसत बोलून निघून जायची. मी सुद्धा हसून बोलायचो. त्याचा तिने असा अर्थ काढला की या मुलाचं आपल्यावरती प्रेम आहे, हा आपल्यावरती लट्टू आहे वगैरे वगैरे. आणि तिने तिच्या घरी सुद्धा सांगितलं होतं. आणि आता सुद्धा आपण पाहतो मुलींची लग्न लवकर करून पुरुष घरातले लोकांना ते ब्याद घरातून ढकलून द्यायची असते, कारण मुली पळून जाऊ नये किंवा अमुक तमुक खोटे जिहाद तिच्या नावावरती लावले जाऊ नये अशी अनेकांची इच्छा असते. त्याच्यातून त्या गोष्टी घडतात. तर त्या काळात सुद्धा हे होतं. मग तिच्या घरी लग्नाची चर्चा सुरू झाली की 5 मुली आहेत, लग्न लवकर व्हायला पाहिजेत, नाहीतर सगळं कुटुंब खस्ता अवस्थेत जाईल आणि सगळी दुर्दशा होईल. मग त्यांच्या घरी लग्नाचा विषय झाला. त्या मुलीने सांगितलं की असं असं तिथं मेडिकल दुकान आहे, त्याच्यात जो मुलगा आहे तो माझ्यावरती प्रेम करतो, त्यांच्या इथे जायला पाहिजे. त्या मुलीचे मामा आमच्या कुटुंबाच्या एका कार्यक्रमात परस्पर येऊन गेले. तर हे नंतर कळालं मला, तेव्हा माहिती नव्हतं. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, हे लोक थोडेसे मोठे वाटतात, आपल्याला करतील की नाही माहिती नाही, पण आपण हा विचार करायला काही हरकत नाही. आणि तो जो भाग होता वेश्यांचा, तिथं नलू मावशी म्हणून मुख्य बाई आहेत, म्हणजे आता नाही आहेत त्या, आणि गोदा काकू होत्या. ह्या बायका तिथले मुख्य होत्या. आणि तिथं ज्या काही इतर बायका असायच्या त्या सुद्धा दुकानात यायच्या आणि बोलून जायच्या, त्यांचे काही वस्तू असतील ते घ्यायच्या. त्या सगळ्यांची माझी ओळख झालेली होती. आणि त्यांना हळूहळू एका बाईला फक्त माहिती होतं की ही मुलगी इथे येते आणि यांचं काहीतरी आहे. आणि काही दिवसांनी आता त्यांचं असं ठरलं होतं की याच्या घरी जाऊन बोलायचं. पण त्यानंतर काही दिवसातच एका सडक अपघातात त्या बाई वारल्या. म्हणजे त्या मुलीची आई वारली. आणि तो मुलीचा मामा जो होता त्याने मग त्याचे खरे रंग दाखवले. आमचं शहर जे आहे ते कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवरती. तिथे कानडी आणि तेलुगू भाषिक मोठ्या प्रमाणात, इव्हन शहराचं भाषिक जर संतुलन काढलं तर सोलापूर शहरामध्ये पद्मशाली समाज सर्वात जास्त आहे की जे तेलुगू भाषा बोलतात. मराठी भाषा बोलणारा जो मराठा समाज किंवा मराठी आहेत ते तुलनेने त्यांच्यापेक्षा 3 पट कमी आहेत. तर तिथं त्यामुळं तेलुगू आणि कानडी बोलणाऱ्या वेश्या सुद्धा खूप होत्या. त्यामुळे तिथं दलाल जे यायचे ते खालच्या 2 राज्यातून पण खूप यायचे. आणि या माणसाची त्यांच्याशी ओळख होते. त्यांनी आपली सावत्र बहीण गेल्याबरोबर त्याच्या डोक्यात ते सर्व किडे आले. आणि त्यांनी पहिल्या मोठी आणि त्याच्या नंतरच्या अशा दोन्ही मुली कोंडून ठेवल्या. आणि तो त्यांना मारहाण करू लागला. आणि साधारण 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याला पाहिजे असलेला दलाल भेटला आणि त्यांनी तिचा सौदा ठरवला. त्या दरम्यान वस्तीतल्या काही बायकांना कळालं की असं असं घरामध्ये मुली कोंडल्यात आणि तिथला माणूस जो आहे तो त्या तयारीमध्ये आहे. मग त्या नलू मावशी ज्या आहेत त्या माणसाच्या घरी गेल्या आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू हे का करतोय, मुलीला का कोंडलेलं आहेस? तर तो म्हणला ही मुलगी पळून जायचं म्हणते आणि ही लग्न करायचं म्हणते. तर तिने विचारलं कुणाशी? तर त्यांनी सांगितलं असं असं तिथे चौकामध्ये मेडिकल दुकान आहे, गायकवाड म्हणून पोरगा आहे, त्याला जाऊन भेटलं पाहिजे. 2 दिवसानंतर नलू मावशीने मला निरोप पाठवला की तू भेटायला ये, अशी अशी एक मुलीची केस आहे आणि तिला कोंडलेलं आहे आणि ती मुलगी तुला ओळखते आणि तू तिला ओळखतोस. मला काही ते लक्षात आलं नाही. 1-2 दिवस माझ्याकडून ती जाणं झालं नाही. आणि 4थ्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आपण जायला पाहिजे. पण तेव्हा नेमके आमचं कुटुंब खूप मोठं. मला 7 चुलते आहेत, जवळपास घरामध्ये 200 माणसं आहेत. कुटुंबात काही घडामोड झाले त्यामुळे माझं जायचं टळलं. आणि तिकडे त्या माणसाने त्या मुलीला विकलं. आणि विकल्यानंतर 2-3 दिवसांनी तो घर सोडून निघून गेला. आणि त्या दरम्यान नलू मावशी आजारी पडल्या, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यांची जी बहीण आहे तिच्याकडून मला नंतर निरोप आला की नलू आजारी आणि तुला भेटायचं म्हणते, तू येऊन जा. मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायला सुद्धा 1 दिवस उशीर केला. म्हणून मी मध्यंतरी एक पोस्ट लिहिली होती की आपल्याला कुणी आजारी आहे असं सांगितलं तर वेळेवर भेटायला जायला पाहिजे, आपण जात नाही. आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की महत्त्वाचं काम आहे, आपण टाळाटाळ करतो. आपल्याला कोणीतरी घरी येणार असतं, म्हणजे आपण प्रत्येक माणसाची वाट पाहायला लावतो किंवा आपण स्वतः वेळ घालवतो. आणि एक वेळ अशी येते की पश्चाताप होतो. म्हणून त्या गोष्टी त्या वेळेवर व्हायला पाहिजेत, त्या होत नाहीत. आपल्याकडून ते टाळल्या जातात.
तर मी 1 दिवसानंतर सिव्हिलमध्ये गेलो, तर तिची अवस्था अत्यंत वाईट होती. पण ती सांगत होती की अशी अशी मुलगी होती लक्ष्मी नावाची, तुला माहिती आहे की? म्हणलं होय. म्हणजे ते अलीकडे महिनाभर झाला येतच नाही म्हटलं. तर ते म्हटले की अरे त्या मुलीचं तुझ्यावरती खूप प्रेम होतं. मी म्हटलं पण माझं लग्न झालेलं आहे. तर तिने सांगितले की ठीक आहे, मान्य आहे, पण तू तिला भेटायला पाहिजे होतंस. तिने निरोप पाठवला होता, मी निरोप पाठवला तर तू आला नाहीस. त्याच्यानंतर तिनं सांगितलं जे वाक्य, ते माझ्या आयुष्यावर परिणाम करून गेलं की तिचं तुझ्यावरती खूप प्रेम होतं आणि तिची अशी इच्छा होती की एकदा तुला भेटलं पाहिजे. आणि ती त्या इच्छेसाठी ती भांडली, रडली आणि तिच्या मामाने तिला विकलं. ते विकलेलं गाव जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये कडप्पा नावाचा जिल्हा आहे. तिथं छोट्या छोट्या वस्त्यासारखी गावं आहेत. तिथं हा उद्योग चालतो. मी तिला ज्या गावात दिलं होतं ते नागसानीपल्ली नावाचं गाव होतं. तोपर्यंत नलू मावशीलाही माहीत नव्हते की हे कुठं दिलेलं. ती फक्त सांगितली की आंध्रच्या दलालाला त्यांनी दिलेलं आणि तो दलाल त्या दिवसानंतर आपल्याकडे आलेलाच नाही, तर्टीना केला. पण मी इतरांना सांगितले की तो भडवा दिसला तर त्याला धरून आणा, मी त्याला हाणते. ते बोलताना तिला भयंकर धाप लागत होती आणि तिने सांगितलं की तुला एक सांगते म्हणलं, आयुष्यामध्ये ज्या व्यक्तीने आपल्यावरती खूप प्रेम केलेलं असतं त्या व्यक्तीचा आपण शोध घेतला पाहिजे. मला त्या वाक्याचं तेव्हा इतकं इंटेन्स जाणवलं नाही, पण साधारण 2 महिन्यानंतर तिची प्रकृती म्हणजे अत्यंत आता शेवटचे काही तास राहिलेले आहेत अशा अवस्थेत असताना मला परत एकदा निरोप आला आणि सांगितलं की तिचे शेवटची इच्छा आहे की तुला भेटायचं आहे, तू येऊन जा. मग मी तेव्हा वेळ न दवडता तिथे गेलो. तर तिला बोलता येत नव्हतं, पण तिने तिच्या बहिणीच्या हातावर हात ठेवला आणि मग तिला सांगायला लावलं. तर तिला तिच्या नवऱ्याने तिथं आणून सोडलेलं होतं आणि तिला तिथून कधीही निघून जाता आलं असतं, पण तो भाग, ती वस्ती तिने कधी सोडला नाही. कारण तिला खात्री होती की एक ना एक दिवस तो येईल आणि घेऊन जाईल. आणि त्याच्या प्रतीक्षेत ती जवळपास 40 वर्ष तिथे थांबली होती. त्याचं तिच्यावर प्रेम होतं की नाही माहीत नाही, पण त्यांनी फसून सुद्धा त्याच्यावरती खूप प्रेम होतं. त्याच्या येण्यासाठी ती तिथे जगत होती. मग तिच्या बहिणीने जेव्हा सांगितलं की हिने आयुष्यभर जे सोसलेलं आहे तिला ते लक्ष्मीच्या रूपात दिसतं, की ती आयुष्यभर तुझ्या भेटीसाठी राहील, तू शोधलं पाहिजे. मी तिथे ढसाढसा रडलो आणि माझ्या पुढे भयंकर द्विधा मनस्थिती झाली, कारण माझं लग्न झालेलं होतं. मी आधी माझ्या बायकोला सांगितलं की असं असं आहे. मी आजही अनेक ठिकाणी गेल्यावर तिचे उपकार मानतो, किंवा ऋण हे सुद्धा शब्द कमी पडतील, कारण जगातली कुठलीही बायको आपल्या नवऱ्याला वेश्यावस्थेत 10-10, 12-12 दिवस राहू देणार नाही, जे माझ्या बायकोने मला राहू दिलेलं आहे. बंगालमध्ये मी कलकत्त्यात सोनागाचीत 11 दिवस राहिलेलं आहे. त्या 11 दिवसासाठी तिने माझ्यासाठी जे सोसलेलं आहे ते भयंकर आहे. माझ्या धाकट्या मुलीचं जेव्हा लग्न जमलं होतं, म्हणजे आता दुसऱ्या दिवशी बैठक, सकाळी पाहुणे येणार होतं आणि ते पहाटे निघणार होते. मला रात्री 10:30च्या सुमारास त्यांचा फोन आला की आम्ही येत नाही, कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे कारण तरी सांगा, कारण माझ्या घरी पाहुणेच बोलवलेले, सर्वांना सांगितलेलं, काहीतरी कळायला पाहिजे. त्यांनी नंतर 2 दिवसांनी सांगितलं की मुलीचा बाप जो आहे तो रंडीबाज माणूस आहे, अशा घरची मुलगी आम्हाला नाही करायची. लोक दारू पितात, त्यांना लोक दारुड्या म्हणतात, जुगार खेळणाऱ्याला जुगाऱ्या म्हणतात, पण वेश्येकडे जाणाऱ्या माणसाला नाव नाही ठेवत. त्या बाईला शिवी देऊन म्हणतात रंडीबाज आहे. रंडी कोण असते खरं तर? तिथे जाणारे पुरुष कुठले आहेत? त्या पुरुषांना कोणी नाव ठेवतं का? आभाळातून तर नाही आहेत ते सगळे. आपल्याच आसपासचे, आपल्याच ओळखीतले किंवा अनोळखी अशा कुटुंबातले पुरुष तिथे जातात. त्या बायकांकडे जातात, मारहाण करतात, पैसे देतात, म्हणजे सर्व गोष्टी तिथे घडतात. पण त्या पुरुषांना नाव ठेवणारा समाज त्यांना नाव ठेवताना रंडीबाज म्हणतो, म्हणजे त्या बाईची शिवी आहे.
इथून सुरुवात मी माझ्या लेखनात केलेली आहे. जवळपास 30 वर्ष मी तिला शोधलं. कोविडच्या काळात ती गेली 2021 मध्ये, आणि त्याच्यानंतर माझं पुस्तक आलं. ह्या 30 वर्षांचा प्रवास त्या पुस्तकांमध्ये आहे. 30 वर्षांमध्ये ज्या व्यवसायांना मी भेटलो, ज्या बायकांना भेटलो, त्याच्या नोंदी त्यात आहेत. आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशात सामाजिक समता आहे किंवा नाही. 2 प्रकार आहे. समरसता नावाचा एक भोंदू शब्द अलीकडे काही लोक वापरतात. समरसता वगैरे काही नसतं. समता आणि विषमता ह्या 2च गोष्टी असतात. समरसता ही एक लोणकडी थाप आहे. त्या नावाचा शब्दच नाही आहे. समरस होणं वेगळं आणि समरसता हे वेगळं आहे. तर आपल्या देशात समता नाही आहे, विषमता आहे. विषमता सांगायला गेलो तर आपण नेहमी सांगतो की अनेक जाती किंवा जमाती, वेगवेगळ्या शोषित वंचित घटक, ह्या सर्वांच्या पण तळाशी गेलो. समजा आपण सांगितलं की पारधी समाजामधले लोक जे आहेत ते खूप शोषित आहेत, त्यांच्यात समता नाही आहे, तर त्यांच्यातली सुद्धा महिला जी आहे ती त्याच्या तळाशी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही विषमतेच्या घटकाशी जर स्तर शोधला तर त्याचा घटक जो आहे ती महिला येते. मग विषमतेच्या तळाशी असणाऱ्या महिला जर आपण शोधत गेलो तर मी तिथे वेश्यांना सुद्धा मोजतो. मी अनेक वेश्यांच्या बाबतीत लिहिलेलं आहे. एक नांदेडवरून आलेली एक बाई होती, तिचं नाव मुन्नीबाई होतं. तिला तिच्या सावत्र वडिलांनी विकलेलं होतं आणि ती सांगलीला होती. आधी मुंबईत होती, मुंबईतून तिला सांगलीत पाठवलेलं होतं. याचं एक एस्कॉर्ट एजन्सी चालते, म्हणजे की वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून मुली आणल्या जातात. वेगवेगळ्या भाषा, रंग किंवा त्यांचं शरीर, त्यांची शरीरयष्टी ह्याच्यावरून ते ठरतं. त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. देशभरात कुठेही जावं तुम्ही इव्हन बातम्या वाचल्या तरी तुम्हाला लक्षात येईल. आता मध्यंतरी पुण्याच्या याच्यात बातम्यात होतं की बुधवार पेठेमध्ये इतक्या बांगलादेशी महिला पकडल्या वगैरे. त्या बांगलादेशी होत्या की नाही हे मला माहिती नाही, पण वर्तमानपत्रात तरी आलेलं होतं. मुळात बांगलादेश हा जो आहे तो हिंदू मुस्लिमपेक्षा त्या देशाची जी फाळणी झाली, म्हणजे उत्तर आणि पूर्व पश्चिम पाकिस्तान जो आहे ते पूर्व पश्चिम पाकिस्तान, तिथं जेव्हा ते 2 पक्ष म्हणजे आवामी लीग आणि बेगम खालिदा जियांचा पक्ष जो आहे त्या 2 पक्षांचं भांडण जे आहे ते भाषेवरून आहे. एक कट्टर इस्लामी पक्ष आणि दुसरा जो आहे तो बंगाली ओळखीसाठी भांडणारा पक्ष आहे. तर बंगाली ही त्यांची भाषा आहे. त्यांचे तुम्ही जर वेब पोर्टल पाहिले बांगलादेशचे तर सगळे बंगाली भाषेत आहेत. त्यांचं सर्व चलन बंगाली भाषेत आहे. आपल्याकडेच असं समजलं जातं की मुसलमानांची भाषा उर्दू आहे. काही नाही, थाप आहे ही सुद्धा, समरसवाद्यांची थाप आहे. तर तिथं बंगाली भाषेत आहे. तर ह्या ज्या कोणी बंगाली बोलणाऱ्या बायका आहेत सगळ्यात, त्या सगळ्यांना बांगलादेशी ठरवलं जात असेल, मला माहित नाही, असतील सुद्धा बांगलादेशी. तर बंगालमधून सर्वात जास्त बायका आणल्या जातात, झारखंडमधून आणल्या जातात, ओरिसा आसाममधून आणल्या जातात, दक्षिणेकडील राज्यातून कमी आणल्या जातात. परंतु दक्षिणेकडून राज्यातून ज्या बायका आणल्या जातात त्यांना त्या प्रकारचे जे ब्रोथेल्स असतात, जे कुंटणखाने असतात, त्यात येणारे लोक पण फार मजेशीर असतात. त्यांना कुणाला त्याच्या भाषेतली बाई पाहिजे असते, कारण तो काही 1000 किलोमीटर त्यांनी प्रवास केलेला असतो, त्याला कित्येक दिवसापासून त्याची भाषा बोलणारी बाई भेटलेली नसते. असं शोधत शोधत येतात. असे वेगवेगळे प्रकार त्याच्यात आहेत. तर ही मराठवाड्यातली बाई आहे. मराठवाड्यातले जे लोक आहेत की जे मुंबईत येतात, जे ट्रक ड्रायव्हर्स आहेत, टँकर ड्रायव्हर्स आहेत, त्यांना त्यांच्या भागातली बाई पाहिजे असेल तर ती कामाटेपुरातल्या 13वे लेनमध्ये काही इमारती आहेत, तिथं तशा बायका अजूनही आहेत. मध्यंतरी 6 वर्षांपूर्वी निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलला सुद्धा होता. परत नंतर तो मुद्दा गायब झाला की मराठवाड्यातल्या मुली मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय करतात आणि त्यांचे पॉकेट्स आहेत. तर त्या मुन्नीबाईला कामाटीपुरातून वय झाल्यानंतर सांगलीत पाठवलं. तर मला एक जणांनी सांगितलं लक्ष्मीचा पत्ता तिच्यापाशी तुला भेटू शकेल, तू फोटो घेऊन जा आणि तिला दाखव. सांगेल ती कशी सांगेल हे सुद्धा त्यांनी मला सांगितलं. नकाशे वगैरे घेऊन जा, काही जिल्ह्यांचे वगैरे किंवा राज्यांचे, ते तुला सांगेल. मग मी एक दलाल मध्यस्थ जो होता तिथला त्याला बरोबर घेतला आणि आम्ही दोघे गेलो.
जाताना त्यांनी सांगितलं की ती अट्टल दारुडी आहे, तुला दारू वगैरे घेऊन जावं लागेल. आम्ही दारू दुकानात गेलो. ब्लेंडर स्प्राईट नावाचं विस्की भेटतं. मी ते घ्यायला लागल्यावर तो म्हणला की अरे तिला हातभट्टीवरती सुद्धा चालेल, तू एवढे पैसे कशाला खर्च करतो. मी म्हणलं सन्मान प्रत्येकाच्या इच्छेचा असतो म्हणलं. गुटख्याच्या पुड्या, भात, आमटी, चपाती असं जेवण आणि एक फोरस्क्वेअर नावाचे सिगारेट तेव्हा होते. सिगारेट सुद्धा मी घेऊन गेलो होतो. हे सर्व घेऊन मी गेलो आणि त्यांनी लांबून दाखवलं की तिथं तिचं घर आहे. ते लेप्रसी कॉलनी होते. आपल्याकडं एक पॉकेट असतं की समाजाने टाकून दिलेले किंवा समाजाला नकोसे असलेले एका भागात कोंबायचं आणि त्यांना काहीतरी नाव द्यायचं. तर त्या लेप्रसी कॉलनीतल्या एका पडक्या घरात ती राहायची. आणि त्यांनी मला लांबून सांगितलं की तिथं घर आहे, तू जा. ते पडलेलं घर होतं, आज 4-5 खोल्या होत्या आणि मुख्य दार जे होतं ते बंद होतं. मी ते दार ढकलून आत गेलो तर 4 नंबरला तिची खोली होती. आणि तिला बहुतेक सांगितलं होतं की आज तुला भेटायला कोणतरी येतं म्हणून. मी ते मुख्य दार उघडून आत गेलो आणि तिचं खोलीचा दरवाजा उघडाच होता. तरी पण मी दरवाजावरची ते जुन्या पद्धतीची घरं होती ती सगळी कडी वाजवली आणि आत जाताच मला तर एक भयंकर घाणेरडं भपकार असं उग्र दर्प आला. इतका भयंकर वास होता तो की सहनशक्तीच्या पलीकडे, की माणसाला उलट्या याव्यात अशा प्रकारचा वास होता. ते सगळं घर असं जाळ्या जळमटाने भरलेलं होतं, धुळीने माखलेलं होतं ते सर्व. कुठेही पाहिलं तर असं अजागळपणा आणि जाळ्या होत्या. ती एका मोडकळीस आलेल्या क्वार्टर बसलेली होती. त्याच्या शेजारी एक मोडकं टेबल होतं, त्याच्यावरती बरीच काही वस्तू होत्या आणि खोळ फाटलेल्या उश्या होत्या, गाद्या होत्या आणि सगळीकडं नुसतं असं बकाल होतं त्या खोलीमध्ये. आणि खिडकीची तावदानं फुटलेली होती, त्याच्यातून उजेड येत होता आणि तोच काय तो तिथं प्रकाश होता. तिला मी भेटलो, म्हणजे आत गेल्याबरोबर लक्षात आले की हे काहीतरी भयंकर विचित्र ठिकाणी आपण आलेलो आहोत. मग माझ्या हातातली पिशवी मी काढून ठेवली आणि सिगारेटसाठी मी खिशात हात घातला. तिला वाटलं की हा पैसे द्यायला. तिने ताबडतोब तिच्या ब्लाऊजची बटणं काढली. कित्येक दिवस तिने बहुतेक आंघोळ केलेली नव्हती. छातीला मळाचे पुटं चढलेले होते, बरगड्या दिसत होत्या. मी तिला इशाऱ्याने सांगितलं की नाही आणि माझ्या खिशातला फोटो काढून तिला दाखवला. ह्या मुलीसाठी मी फिरतोय आणि हिचा पत्ता पाहिजे. तिने खुनेनं सांगितलं थांब. तिने आधी बॉटल उघडली, काही पाणी वगैरे न घालता ती ढसाढसा पिली. तिने अक्षरशः आधाशासारखं ते अन्न खाल्लं आणि एक सिगरेट शिलगावली आणि तिला एक मोठी खोकल्याची उबळ आली. आणि तिच्या डाव्या हाताला असे कपड्यांचे बोळे होते. त्या बोळ्यांमध्ये ते थुकायचे रक्त. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्या खोलीत जो वास होता तो त्या बोळ्यांचा होता. तिच्या उजव्या पायाला काहीतरी जखमा होत्या, त्या वास यायचा. मी तिला ते फोटो दाखवला आणि तिने नकाशांवरती बोट ठेवून काही खुणा मला केल्या. त्या खुणा माझ्या लक्षात आल्या आणि तिच्यावर पुढचं बोलायच्या आधी मी त्या बोळ्यांकडे हात केल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की याला विचारायचं की हे काय. ती पूर्ण ताकद लावून लंगडत उठली आणि तिने मला बेसिनपर्यंत असं ओढत नेलं. अख्खं बेसिन तिचं जे ते रक्ताने माखलेलं होतं. आणि आरशाकडे बोट करत तिने सांगितलं की ही जे आहे ते मी आहे. ही सर्व खुनीने चाललं होतं. त्याचं कारण असं होतं की ती मुकी होती आणि मुकी होती म्हणून तिच्या बापाने तिला विकलं होतं. मी एक 10 मिनिट तिथं थांबलो. नंतर तिला कपडे द्यावेत असं मला मनोमन वाटत होतं, पण का कुणास ठाऊक माझी हिंमत नाही झाली परत जायची. मी तिथून बाहेर आल्यानंतर प्रार्थना केली. मी माझ्या आयुष्यात मरणाची प्रार्थना केलेली एकमेव व्यक्ती
मी लिहितो त्याच्याबद्दल की कधी कुणाचं मरण चिंतू नये. मी तिच्या मरणासाठी प्रार्थना केली की हिला सुखाचं मरण येऊ, आयुष्य सुखाचं नसलं तरी. आणि तिथल्या NGOच्या लोकांना सांगितलं होतं की हिचं काय असेल ते पुढचं करायला पाहिजे. आणि जवळपास 1.5 महिन्यानंतर मला कळालं की ती गेली. आता याच्यात सांगा, एखादं माणूस मुका असणं किंवा एखाद्या घरी 4-5 मुली असणं आणि आपल्या सर्वांचं सुखवस्तू जीवन, आपल्या सर्वांच्या तक्रारी, आयुष्याबद्दल आपण जे किरकिरी करतो, त्या मानाने यांचं 1000 पटीने खाली येते. विषमतेच्या तळाशी, मी तर असं म्हणेन की पाताळाच्या तळाशी आहेत हे लोक, की ज्यांच्या समस्याच आपल्याला माहिती नाहीत आणि तरी सुद्धा आपण त्यांच्या वस्त्यातून जाताना नाकाला रुमाल लावून जातो, जणू काय आपणच साळसुद्धा आणि तेच नालायक आहेत. खरे नालायक तर आपण आहोत. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमते तत्र देवता, मनुस्मृतीमधला श्लोक, की जिथं महिलांचा सन्मान होतो तिथं देवता असतात, असा याचा अर्थ. चपलेने हाणलं पाहिजे अशा लोकांना, कारण आपल्याकडे स्त्री सन्मान हा फक्त नावाला आहे, प्रत्यक्षात आपण काही करत नाही. मुन्नीबाई माझ्या डोक्यातून कधीच गेली नाही. चतुर्भुज स्थान नावाचं एक गाव आहे, म्हणजे शहर आहे, मुजफ्फरपूर बिहारला. तिथं ज्या बायका धंदा करतात त्या अजून सुद्धा जुन्या पद्धतीने गाणं बजावणं चालतं तिथं. आपण जसं दवाखान्यांच्या वेळा असतात, जसं आता आपण इथे लिहिलंय 9:30 ते 5, तसं तिथं प्रत्येक बाईच्या वाड्याबाहेर तिच्या नावाचा बोर्ड लावलेला आहे आणि वेळ लिहिलेली आहे की इतक्या वाजल्यापासून इतक्या वाजेपर्यंत आहे. आता सुद्धा मध्यंतरी आपल्या नॉन बायोलॉजिकल सरकारने काही दुरुस्त केलं आणि वेश्या व्यवसायाबद्दल सुप्रीम कोर्टमध्ये काही याचिका वगैरे केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सातत्याने ते गुऱ्हाळ चालले असतं, पण ते पुढे जात नाही. यांच्या पक्षाचा एक आमदार आहे ज्याने मध्य प्रदेशमध्ये एक अत्यंत भयंकर कृत्य केलं होतं. रस्त्यावरती एका टोल नाक्यापाशी त्याने पूर्ण विवस्त्र होत एका स्त्रीशी समागम केलं होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरून खूप गदारोळ माजला, म्हणजे अगदी सोशल मीडियावरती मी पाहिलं 10 दिवस लोक त्याच्यावरती लिहित होते की काय भयंकर चाललेलं आहे, त्या माणसाने असं कसं केलेलं आहे आणि किती वाईट गोष्ट ही, अमुक तमुक, इतकं म्हणजे की खंडीवर रोज लिहित होते लोक त्याच्यावरती. अगदी वर्तमानपत्रात सुद्धा त्याच्यावर छापून येत होतं. आपल्याकडे जे मराठी चॅनल्स आहेत, म्हणजे ज्यांना आपण वृत्तवाहिन्या असं म्हणतो, ते वृत्त नाही आहे, पण त्या वृत्तवाहिन्यांवरती सुद्धा याचा एक कार्यक्रम घेतले होते आणि त्याच्यात सर्वांनी टीका केली होती की हे आपल्या देशाला शोभत नाही, अमुक तमुक, हे किती लांछनास्पद आहे वगैरे वगैरे. तर तो भाग जो आहे तो रतलाम नावाचा जिल्हा आहे मध्य प्रदेशात, तिथं नीमच नावाचं एक शहर आहे. तर त्या भागामध्ये ह्याची काहीच प्रतिक्रिया नव्हती. जर तुम्ही त्या काळातले मध्य प्रदेशचे पेपर काढून पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे अमर उजाला, जागरण आणि भास्कर पत्रिका हे मुख्य पेपर आहेत तिथले, ते तुम्ही काढून पहा, त्याच्यात एखाद दुसरी अशी बातमी आहे. पण आपल्याकडे जो गदारोळ होता त्या मानाने तिथं काहीच नव्हतं. त्याचं कारण काय होतं माहिती आहे का? ते जे जिल्हे आहेत, ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये, ह्या तिन्ही जिल्ह्यांमध्ये बंजारा नावाची एक जमात आहे आणि ह्या जमातीमध्ये जी कुटुंब आहेत त्या कुटुंबातली जी पहिली मुलगी जन्माला येते, म्हणजे समजा आता माझं लग्न झाल्यावर मला पहिली मुलगी जी असेल त्या मुलीला शहाणं झाल्यानंतर तिचा रीतसर बॉन्डवरती वारशाचा करार करून लग्न लावलं जातं. म्हणजे थोडक्यात 1 वर्षासाठी तिला विकलं जातं. ह्याचा बाजार भरतो, अजून सुद्धा भरतो. म्हणजे आपण 1947 स्वतंत्र झालो आणि आपल्या देशात, आपल्या राज्यात जिथे ट्रिपल काय 100 प्रकारचे इंजिन असलेले सरकार आहे, ते तिथे चालतं. आणि तिथं काय चालतं तर ते बॉन्डवरती लिहून देतात की 1 वर्षासाठी मी ह्या बाईशी लग्न करतो. असं करत करत त्या बायका म्हाताऱ्या होतात. त्यांचे जेव्हा पिरियड्स संपतात, म्हणजे जेव्हा त्यांचे रुजू, त्यांचा जो मासिक पाळीची आहे ती जेव्हा संपते, भाकडगाई नावाचा एक शब्द आहे बघा मराठीमध्ये, की ज्या गाईचं दूध संपलं की ते भाकड होतं जनावर.
किंवा तिचं वेद संपले की भाकड होतं. तसं त्या भाकड बायका आहेत. मग तरुण मुली मिळत असताना 40च्या 35च्या 45च्या बाईला कोण पाहणार आहे? मग ती जी मुलगी आहे की जी पहिली होती त्या कुटुंबातली, तिला ते घर सोडून ते बंचारामध्ये ते पत्करावं लागलं, ती वनवन भटकायची. मग तिच्या कुटुंबात किंवा तिच्या पाहुण्या रावळ्यात जी ज्यांच्या घरी पहिली मुलगी आहे तिला ते परत, हे असं अजून चालू आहे स्टील. तर त्या राज्यामध्ये, त्या जिल्ह्यांमध्ये जे हायवे आहेत, जे ढाबे आहेत, जे हॉटेल्स आहेत, तिथं ह्या 40शी पार 35शी पारच्या बायका तुम्हाला भेटतील. त्या उभ्या असतात सडकीवरती. कधी कधी अशा प्रकारचे कपडे घालून उभे असतात की तुमचं लक्ष जायला पाहिजे. मला लोक अनेकदा म्हणतात की एवढ्या ह्या नीच बायका आहेत आणि तू त्यांच्यासाठी कसं लिहितो. तुम्ही त्यांच्या भूमिकेत जावा, तुम्हाला त्यांची अपरिहार्यता कळेल. तर त्या बायका तिथं रस्त्यावरती अक्षरशः कुत्र्यासारख्या उभ्या असतात, कारण त्यांना कुणी जवळ घेत नाही. कारण ती जेव्हा पहिल्यांदा त्या बाजारात उभी राहते तेव्हाच ती कळालेली असते आसपास. आणि वर्षानुवर्ष तुम्ही जेव्हा तीच गोष्ट करता तेव्हा लोकांना आपोआप कळते की ही बाई ही आहे XYZ. असं करत करत त्यांची संख्या आता हजारोंच्या घरात आहे. त्यामुळं तिथं सर्रास ढाब्यांवर, रस्त्यावर, हॉटेलवर, कुठेही जंगलात, शेतात, कुठेही हे चालतं तिला घेऊन जाऊन. अशा राज्यात, अशा शहरात, अशा ठिकाणी जेव्हा एक आमदार एखाद्या बाईला नागडं करून तिच्याशी सर्व गोष्टी करतो, तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज होत नाही, कारण ती तिथं रोज होणारी गोष्ट आहे. ती आपल्याला शॉकिंग वाटते कारण ती आपल्यासाठी नवीन आहे. हायवे सेक्स नावाची जी गोष्ट आहे ती ह्या जिल्ह्याने जगाला पहिल्यांदा दिलेलं आहे. आपण अकारण युरोपियन अमेरिकन लोकांना नाव ठेवतो की तिथं खूप वाईट वाईट चालतं. आपल्या पायाखालची जमीन सरकेल इतकं काय काय आपल्याकडे घडत असतं. तर त्या जातीमध्ये अजून हे चालतं. आताशा काही नवीन मुलं मुली आहेत की ज्यांनी ह्याच्या विरुद्ध बंड करायचा प्रयत्न केला, पण त्यांना ते लोक सळो की पळो करून सोडतात. याच्याबद्दल सरकारने काही ज्याला आपण सामूहिक धाडी टाकणे असं म्हणतो तसंही करून पाहिलं, परंतु धाड टाकणारे पण तेच असतात आणि त्यांच्याकडे जाणारे पण तेच असतात. हे सर्रास तेच चालतं. त्यामुळे ह्यात काही फारसं नवल वाटण्यासारखी गोष्ट नाही. हा धंदा चालावा असं अनेकांना वाटतं. पुण्यात जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा बुधवार पेठेत भयंकर गर्दी असते, पाऊल ठेवायला जागा नसते. असं जर पेपरमध्ये लिहिलं तर कथित संस्कृती रक्षक येऊन माझे गच्ची पकडतील, पण मी ते लिहिलेलं आहे. आम्ही त्याच्यावरती काम करून लिहिलेलं आहे, हवेत गोळ्याने मारलेलं आहे. लिटरली त्या काळामध्ये इथे वेश्यांच्या संख्येत वाढ होती, तिथे येणाऱ्या लोकांची संख्या त्या काळामध्ये 20 ते 25 पट जास्ती असते. अशाच गोष्टी नवरात्रात बंगालमध्ये घडतात. मग हे कुठून येतं? मग यावेळेस तुमच्यातला जो संस्कृती रक्षक असतो किंवा देवरक्षक असतो तो कुठे जातो? त्याला का नाही कळत? हे सर्व कळत असतं, पण बाई ही सगळ्यांना हवी असते आणि फुकट मिळणारी, कमी पैशात मिळणारी, सहज उपलब्ध असणारी ती तर अगदी हवी असते. लॉकडाऊनच्या काळामध्ये ह्या बायकांना जितकं नागवलं गेलं ते खूप क्वचित कुणाच्या वाटेला आलं असेल. आपण नेहमी म्हणतो की आपण खूप वाईट दिवसात जगलेलो. कल्पना करा की तुम्हाला घरादारात कोणी घेत नाहीये, पाहुण्यारावळ्यात तुमची ओळख नाही, तुम्हाला मित्रमैत्रीण नाही, तुम्हाला समाजाने किंमत दिलेली नाही, किंबहुना तुम्ही समाजाचे घटकच नाही आहेत, आणि सरकार अचानक सांगते की आता लॉकडाऊन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना घरी खायला रेशन तरी आहे किंवा घरातला एक व्यक्ती कमावतो तरी, त्यांनी काय करायचं? तर तेव्हा कर्नाटकमध्ये एका NGOने याच्याबद्दल तक्रार केली होती. तर ती तक्रार स्यू मोटो घेऊन कर्नाटक हायकोर्टने ती ॲज ए ॲप्लिकेशन ग्रांट केली होती. तीच पुढे सुप्रीम कोर्टमध्ये गेली याचिका, आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टने असं सांगितले की ह्या सर्व बायकांना कुठलीही कागदपत्र न मागता यांना अन्नधान्य दिलं पाहिजे वगैरे वगैरे, आणि ते काही आठवड्यांनी दिलं सुद्धा. तर आपल्या पुण्यामध्ये एका NGOने ह्या वेश्यांना दिलेलं धान्य सुद्धा खाल्लं. म्हणजे इतपत खाली गेलेले लोक आहेत. त्यामुळं सामाजिक समतेचा, विषमतेचा तळ शोधायला नेमकं किती खोदात जावं लागेल
हे आपल्या कुणालाच माहिती नाही. एक गोष्ट अशी पण आहे की लोक नेहमी असं मला एक ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी विचारतात की ह्या बायका धुनी भांडी का करत नाहीत, कष्टाचं काम का करत नाहीत, म्हणजे की असं काय आहे की ह्यांना हेच गोष्ट करावी लागते. तुम्ही खूप ह्यांची बाजू घेऊन बोलता, मग ह्यांना तुम्ही कामधंद्याला का नाही लावत. अनेक ठिकाणी यांचं पुनर्वसन होतं. काही जण यांच्याशी लग्न करतात, लग्न केलेल्यातले बरेच जण सोशल इन्फ्लुएन्सने आलेले असतात किंवा काही दिवसांची प्रेरणा वगैरे असते. ते संपले की परत त्या सर्व गोष्टी जातात आणि त्या बायका परत तिथे येतात. पण काही जणांनी सुखाचे संसार पण केले, पण त्यांचं प्रमाण कमी आहे. काहींचं पुनर्वसन पण होतं. आणि याच्यात असंही आहे की 20% अलीकडच्या काळामध्ये स्वेच्छेने काही मुली बायका आहेत की ज्या केवळ पैशासाठी आलेल्या आहेत, की ज्यांना माहिती आहे की बाबा याच्यात इझी मनी भेटतो. दिवसभर आपण दुसरं काहीतरी काम करायचं, संध्याकाळी हा धंदा करायचा, पैसे जास्त भेटत. असंही आहे. मी दोन्ही बाजू मांडल्या पाहिजेत, मी एकच बाजू मांडून नाही चालणार. पण त्यांचं प्रमाण आहे 20% आसपास, जास्तीत जास्त 22, म्हणजे सरकारी मोजणीनुसारचं काढलं तर 22%. म्हणजे 78% बायका ज्या आहेत त्या बळजबरीने तिथे आणलेल्या आहेत किंवा इच्छेविरुद्ध तिथे आणलेल्या आहेत. तर ह्या 78% बायकांच्या बद्दल मला लोक विचारतात की यांना तुम्ही हे का नाही सांगत की बाई कष्टाचं काम करत, हे जर वाईट आहे, हे तुम्हाला इतकं वाटतंय, तुम्ही रडता सांगता की त्यांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, ते का नाही काम करत. तर असगर फरहादी नावाचे एक चित्रपट दिग्दर्शक आहेत इराणचे, त्यांचा द सेल्समन नावाचा सिनेमा आहे. वाटतं तो आर्थर मिलरच्या एका कादंबरीवरती बेस्ड आहे सिनेमा. द डेथ ऑफ सेल्समन अशी ती इंग्लिश कादंबरी होती, त्याच्यावरती आधारित तो सिनेमा होता. त्यात एक दाम्पत्याची गोष्ट आहे. ते तेहरानमध्ये तो सिनेमा घडतो आणि तेव्हा इराणचं युद्ध सुरू असतं आणि ते नुकतंच लग्न झालेलं असतं. ते हैराण झालेले असतात की रोज उठून बॉम्ब पडतात, कधी कोण मरेल पत्ता नाही, आपलं आयुष्य अजून इतकं राहिलेलं आहे आणि आपण जगलं पाहिजे असं त्यांना राहून राहून वाटतं. आणि त्या ह्याच्यातून ते त्यांच्या ऑफिसमध्ये सांगतात की आमची बदली अशा ठिकाणी करा की जिथं कमीत कमी युद्धाची झळ बसेल. आणि त्यांची नुकतंच लग्न झालेलं असल्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकार होऊन त्यांची ॲक्सेप्ट करून त्याप्रमाणे त्यांची बदली केली जाते. दोघंही नोकरदार असतात आणि तुलनेने कमी युद्धग्रस्त भागात त्यांची बदली होते आणि तिथं ते जातात. बदलीच्या ठिकाणी गेल्यानंतर एक मोठं काही बहुमजली अपार्टमेंट असतं. अपार्टमेंटच्या सर्वात वरच्या मजल्यावरती त्यांना घर मिळालेलं असतं, फ्लॅट भेटलेलं असतं. पहिले काही दिवस व्यवस्थित जातात. एके दिवशी तो खिडकीतून पाहतो तर त्या घराच्या समोर म्हणजे त्या अपार्टमेंटच्या समोर एक विस्तीर्ण पटांगण असतं. त्या पटांगणात एक मोठं झाड असतं. त्या झाडाखाली काही एक 10-12 पुरुष उभे असतात आणि ते एकटक इतर कुठल्याही फ्लॅटकडे न बघता फक्त यांच्या फ्लॅटकडे पाहत असतात. त्याला ते खूप ऑकवर्ड वाटतं. मग 10 मिनिटांनी परत पडदा सरकून बघतो, ते लोक सगळे तिथेच असतात. मग असं एक 8-10 दिवस तो रोज चेक करतो तर त्याच्या लक्षात आलं की तिथं माणसं येतात, बायका नाही, फक्त पुरुष येतात, फक्त आपल्या घराकडे पाहतात. त्याला नवल वाटतं. तो बायकोला पण सांगतो, ती पण खिडकीतून पाहते. मग तिला पण आश्चर्य वाटतं आणि ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या डेली लाईफमध्ये बिझी होतात. एके दिवशी त्या बाईला असं लक्षात येतं की बसस्टॉपपर्यंत तिच्या मागावर काही माणसं येतात. ती तेव्हा नवऱ्याला नाही सांगत. मग ती बसनी जायचं बंद करते आणि टॅक्सीने जायला सुरू करते. मग तिच्या असं लक्षात येतं की मागच्या टॅक्सीमध्ये काही पुरुष आहेत की जे आपल्याला फॉलो करतात. मग मात्र ती घाबरते आणि एके दिवशी असं होतं की ती ज्या ऑफिसमध्ये कामाला असते त्या ऑफिसपर्यंत काही पुरुष येतात आणि त्यातला एक माणूस तिच्या ओढणीला ओढतो. मग ती जाम घाबरते आणि घरी आल्यावर नवऱ्याला सांगते की असं असं झालं होतं, हे खरं तर खूप दिवसापासून आहे, पण मी सांगायला भीत होते. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि तो तिच्यावर जातो आणि त्याच्या लक्षात येते की खरंच टॅक्सीतून काही माणसं मागे येतात. तो रस्त्यात टॅक्सी थांबवतो तर ते सगळे लोक मागून पळून जातात गाडी फिरून. पण त्याला काही केलं कळत नाही हे काय घडतंय आपल्यावर, कारण आपण ह्या शहरात तर नवीन आहोत, ह्या शहरात आपलं कुणी नातेवाईक पण नाही, आपल्यावर हे का घडतंय. मग त्याला असं वाटतं की आपण सोसायटीतल्या इतर लोकांना विचारलं पाहिजे आणि तो संध्याकाळी सोसायटीच्या सेक्रेटरीकडे जातो आणि त्याला म्हणतो की असं असं घडतंय. ते लोक त्याला उत्तर द्यायचं टाळतात. मग त्यांच्या शाब्दिक वाद होतात. तो गच्ची धरतो आणि दम देऊन विचारायला पाहतो. तर ते म्हणतात की
आम्हाला जोर दाखवू नकोस, ज्याने तुला फ्लॅट दिला ना त्या माणसाला तू विचार, तो तुला सांगेल. तो दुसऱ्या दिवशी सकाळी त्या एजंटकडे जातो आणि त्याला सांगतो की असं असं. तो आधी घाबरतो एजंट, आणि दम देऊन विचारलं, तो सांगतो की मी सांगतो पण त्या बदल्यात तुम्ही शब्द द्या की तुम्ही मला मारणार नाही. तो म्हणतो ठीक आहे. तर तो म्हणतो की तुम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहिलात तो फ्लॅट जवळपास 22-23 वर्षांपासून वेगवेगळ्या प्रॉस्टिट्यूट्स वापरत होत्या, आणि त्यामुळे ह्या सर्व लोकांना असं वाटतं की तुमची बायको वेश्या करते, धंदा करते. आता सिनेमाच्या शेवटी इथं सिनेमा संपतो, तिथे एक वाक्य येतं की जेव्हा समाजाला एखाद्या स्त्रीचा पार्श्वभूमी कळते तेव्हा समाज सेकंदाच्या फ्रॅक्शनमध्ये तिच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. जेव्हा पुनर्वसन केलेली बाईच्या बद्दल लोकांना माहिती कळते की बाई वेश्या आहे, सेकंदात सगळी माणसं तिच्याबद्दल वेश्या म्हणून बघायला सुरुवात करतात, आणि तिथं तिचं आयुष्य जे ते पहिल्यापेक्षा वाईट होतं. आणि ती जेव्हा परत त्या दलदलीत येते तेव्हा पहिल्यापेक्षाही भयंकर अवस्थेत तिला जगावं लागतं. ह्यामुळं पुनर्वसन करून परत येणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे आणि पुनर्वसनाला बायका जात नाहीत. यल्लव्वा नावाच्या एका बाईवरती मी लिहिलेलं आहे की जी इथली पुण्यातलीच होती. ती देवदासी होती. देवदासी वगैरे काय सगळं पुरुषांच्या इंद्रियवादाचे चोचले आहेत. इंद्रियवादच म्हटलं पाहिजे, ते लैंगिक बिंदिक सगळं असं आपल्याला फार घाणेरडी समजतं, पण असं आडून बोलतो. असं नाही बोलायला पाहिजे, थेट वार केला पाहिजे. बापू कसे, त्यांना माहित आहे असहकार आंदोलन केलं पाहिजे, इंग्रजांना कुठं मुंडी दाबली पाहिजे. तसं आपलं साधं गणित आहे जे काँग्रेसला कळत नाही. देशातल्या सर्व टॅक्सपेअरला काँग्रेसने सांगितलं पाहिजे की तुम्ही ह्या सरकारला पैसाच देऊ नका, बघा सुतासारखे सरळ होतील, मी तुम्हाला सांगतो. पण नाही करत. बापूंना माहित होतं, त्यांनी इंग्रजांना जेरी सांगलं होतं. साधे मार्ग आहेत. हाँगकाँगमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन चाललं होतं आणि चीनला त्यांनी वाकवलं होतं, कशाच्या जोरावर, त्यांनी सगळे एअरपोर्ट्स बंद केले होते आंदोलकांनी. 3 दिवस एअरपोर्ट जेव्हा बंद पडले तेव्हा जगाला कळलं की हाँगकाँगमध्ये काहीतरी भयंकर घडतं. आंदोलनाचे मार्ग वेगवेगळे आहेत, ते अंमलात आणले पाहिजे. ते न करता जाऊ द्या, आता आपण विषयांतर होता. तर ते यल्लव्वा जी आहे ती देवदासी होती, आणि ती शनिपारापाशी त्या सर्व भागामध्ये ती फिरायची. जवळपास मी तिला भेटलो तेव्हा तिचं वय 56-57 वगैरे असेल, आणि तिच्याकडे ज्या वस्तू होत्या त्या मला तुम्हाला सांगायच्यात. आणि ती राहायची मात्र शुक्रवार पेठेत, जे चांदणी बिल्डिंग वगैरे आहेत. शुक्रवार पेठ पोलीस चौकी जी आहे, तुम्ही आता मला माहित नाही तुमच्यापैकी, कारण मी असं म्हणणार नाही की तुम्ही तिथे जाऊन पहा वगैरे, ते चुकीचं होईल. तर ते शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या अपोजिट साईडला ज्या बिल्डिंग आहेत तिथं अजूनही वेश्या व्यवसाय चालतो. तर त्यातल्याच एका इमारतीत ती राहायची. चांदणी नावाची बिल्डिंग आहे, ते 5 मजली बिल्डिंग आहे. त्यातल्या ते 2 मजले बंद आहेत आता. त्यातल्या 3ऱ्या मजल्यावरती ती असायची. तिथे एक मोठं पिंपळाचं झाड पण आहे, त्या झाडाखाली तिची ती परडी वगैरे ठेवून ती फिरायची. तर तिच्याकडे मी जेव्हा गेलो होतो तर तिची ट्रंक जी आहे ती ट्रंक सांगून मी थांबतो. तिच्या ट्रंकेत म्हणजे तो अपघाताने ह्या वस्तू माझ्या पाहण्यात आल्या. अशा बायका प्रेमाच्या भुकेल्या असतात, कारण आयुष्यभर यांच्या शरीराला जे स्पर्श झालेले असतात ना ते वासनेने बरबटलेले असतात. ह्यांना नातलग नसतो, ह्यांना बाप नसतो, भाऊ नसतो. तुम्ही कल्पना करा, एखाद्या बाईला, आता इथं सभागृहात 10 ते 12 बायका आहेत, की तुमच्या वाटेला बाप आलेला नाही, भाऊ आलेला नाही, मुलगा आलेला नाही, पण रोज उठून एक 20 माणसं आहेत की जे कपड्याला हात लावतात. तुमच्या पुरुषांबद्दलच्या भावना किती वाईट असतील. मग असा एखादा पुरुष जर त्या बाईला भेटला की जो तिला जीव लावतो, भाऊ बहीण मानतो, ते जीव द्यायला पण तयार होतात. आणि तिने मला घेऊन गेले होते की माझ्या हातचं तुला खाऊ घालते. ह्या बायकांकडे एक स्वयंपाक करणारी बाई असते, साधारण एका फ्लोअरला एक बाई राहते आणि फरशी काम वगैरे करायला एक बाई असते. ती स्वयंपाक करणारी बाई अख्ख्या त्या 5-6 बिल्डिंगमध्ये फिरते. ती स्वयंपाक वगैरे काय म्हणजे ते स्टोव असतात, टमाट्याच्या भाज्या वगैरे, एक नेहमीचं पद्धतीचं जेवण असतं तिथं.
येणारे लोक काय खाऊन मागवतात ती गोष्ट वेगळी झाली, पण तिथं जे बायकांसाठी केलं जातं ते साधारण 2च प्रकारच्या भाज्या, एक बटाट्याची आणि एक टमाट्याची भाजी आणि चपात्या भाकऱ्या. तर ती म्हणाली की माझ्या हातचं खाऊ घालते, मी कर्नाटकची आहे आणि मला कानडी येतं थोडं. मला तुला आमच्याकडे ते मकर संक्रांतीच्या वेळेस गव्हाची खीर बनवतात, ती तुला मी करून देते, तू आलं पाहिजे. मग मी 1-2-3दा टाळल्याने चौथ्यांदा जेव्हा गेलो तेव्हा तिने सांगितलं की आज तुला मी नेणारच. तर तिची जी खोली होते फळकुटांचे कप्पे असतात, ते खोल्या नाही, एक मोठी खोली असते त्याच्यातच 10 कप्पे केले असतात, त्याच्यात 20 बायका कोंबलेल्या असतात. कुणाची इथं पंखा असतो, कुणाच्या इथं नसतं. असे आजूबाजूला भिंतीवर झुरळं फिरत असतात बारीक बारीक. खोल्यांमध्ये असे घाण वास येत असतात, कुठतरी बादली ठेवली असते, 50 कंडोम पडलेले असतात, पानखाऊन थुकलेलं असतं तिथंच लोकांनी. कोपऱ्यात एखादी मोरी असते जी ओली वासाने बरबटलेली असते. एका वेगळ्या वासाच्या विश्वात जातो आपण तिथं. मी तिच्या इथं गेलो आणि तिने मला त्यांचं जे किचन होतं, म्हणजे सगळ्या वस्तू उघड्याच होत्या, त्या डबे वगैरे, आणि तू आत बैस, तुला इथं वासाने सहन होणार ना, मी 15-20 मिनिटात करून आणते. मी तिच्या खोलीत कसा तरी बसलो 15-20 मिनिट आणि तिने ते करून आणलं आणि तिला ते तिच्या ताटांची लाज वाटली. ती म्हणजे थांब, माझ्याकडे एक ताट आहे, मी तुला त्या ताटात देते. आणि ते ताट खाली तिने कॉटच्या खाली एक प्लॅस्टिक पिशवीत ताट ठेवलं, ते 2 ताट होते त्यात. ते ताट काढताना तिने ट्रंक पण ओढले होते, त्या ताटात तिने ती खीर दिली आणि ती उघडलेली ट्रंक ठेवताना तिचं झाकण बसत नव्हतं. मग मी म्हणलं थांब, मी लावतो, मदत करतो. मग ती म्हणजे तुला पाहायचंय का? म्हणजे तुझी इच्छा असेल तर पाहिजे. त्याच्यामध्ये काही खेळण्या होत्या, रक्षाबंधनची काही राख्या होत्या, गिलट माहित आहे, गिल्टाचे दागिने होते, पाणी दिलेलं, एक मंगळसूत्र होतं, 2 पैंजण होते, काही ब्लाऊज पीस होते ज्याच्या तिने घड्याच मोडलेल्या नव्हत्या, एकच साडी होती जिची तिने घडी मोडलेली नव्हती, 2 परकर होते जी भोकं पडलेले, एक देवीची तसबीर होती जिचा पूर्ण रंग उडाला होता, ती म्हणत होती म्हणून त्याच्यात देवी होती, मला तरी दिसली नाही. एक पर्स होती छोटीशी, पूर्वीच्या काळी बायका वापरायच्या बघा, ब्लाऊजमध्ये ठेवायच्या छोट्या पर्स, तशी पर्स होती. त्या पर्समध्ये तिच्या आईचा आणि वडिलांचा फोटो होता, ज्यांनी तिला वयाच्या 6व्या वर्षी देव जट आले म्हणून सोडलं होतं. तर त्या सर्वाला तिने एक बारीक दोरा बांधून ठेवला होता आणि तोच दोरा त्यांच्या गळ्यामध्ये एक धागा बांधलेला असतो देवदासींच्या, त्या धाग्यातला दोरा आणि तो दोरा सारखा होता. तिने ज्या वस्तू ठेवल्या होत्या त्या वस्तूत ज्या खेळणे होत्या, सागर गोटे होते 2. तिच्या आयुष्यातल्या सगळ्या दफन केलेल्या सुप्त इच्छा त्या पेटीत होत्या. आपण सरांनी मगाशी सांगितलं की ब्राह्मण वगैरे आपल्या सगळ्यांनाच प्रिव्हिलेजेस आहेत खूप, आपल्याला जन्मताच खूप काही मिळतं. जगात असेही लोक आहेत की लहानपणापासूनच्या इच्छा दफन करून ते जगत असतात. मी इतकंच सांगेन, तुम्ही कुठेही जा जगाच्या पाठीवरती, परंतु यांना माणूस म्हणून पहा, ह्या सुद्धा माणूस आहेत, यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि समाजाची घाण ते आपल्या माथ्यावर घेऊन फिरतात. त्या कलंक नाही आहेत, कलंक ते आहेत की जे त्यांच्यापाशी जातात. तर तुमचा कधीही आयुष्यामध्ये या लोकांशी सामना झाला तर तुम्ही त्यांच्याकडे माणूस म्हणून पहा. आणि दुसरा घटक जो आहे तो किन्नरांचा आहे. माझी वेळ किती मिनिटाची आहे मला माहिती नाही, मी आणखी 5-1 मिनिट बोललं चालेल का? तामिळनाडूमध्ये कुवग्गम नावाचं गाव आहे. त्या कुवग्गमला
यावर्षी 25 एप्रिल ते 6 मे 22 एप्रिल ते 6 मे असे 18 दिवसांचा एक सोहळा झाला. तिथे जगभरातले किन्नर येतात. आता खरे खोटे किन्नर असं खूप चाललेलं आहे की पुरुष सुद्धा साड्या नेसून, पुरुषांना काय वाटेल ते कमी आहे, म्हणजे फुकटात पैसे जिथे मिळते तिथे जायचं आणि टाळ्या वाजून पैसे घ्यायचे आणि त्यांचं नाव बदनाम करायचं. तर त्या कुअगम मध्ये एक सोहळा चालतो, 18 दिवस असतो. तिथे एक देवता आहे, मंदिर आहे, त्या मंदिरात हे सर्व चालतं. इरवन नावाचं देवाचं ते मंदिर आहे. महाभारतामध्ये परत एकदा आपण जाऊ. त्याच्यामध्ये जेव्हा विजनवासात पांडव गेले होते तेव्हा अर्जुन नागलोकात गेला होता असं लिहिलेलं, माझा याच्यावर विश्वास नाही. तर तिथं जो नागराजा होता त्याची जी कन्या होती उलुपी तिचं नाव, त्याच्यावर तिचा संबंध आला आणि त्या दोघांच्या संबंधातून जन्माला आलेला जो होता तो इरावन. आणि नेहमीप्रमाणे कार्यभाग संपले की पुरुष निघून जातात, तसंच अर्जुन सुद्धा निघून गेलेला असणार आणि तो परत त्याच्या साम्राज्यात गेला. ते हस्तिनापूर वगैरे सगळं होत राहिलं आणि त्या इरावनला त्याच्या आईने खूप उशिरा सांगितलं की तू अर्जुनाचा मुलगा आहेस. आणि हे कधी सांगितलं, जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध सुरू झालं होतं. तेव्हा आपला बाप युद्धात जिंकावा म्हणून तो इरावन जो आहे तो तिथं कुरुक्षेत्राला गेला आणि युद्धाच्या पहिल्या दिवशी त्यांनी त्याचं इंद्रिय जे आहे, त्याचं पेनिस जे आहे, त्याचं जेनायटल जे आहे ते त्यांनी कापलं. आणि इतकंच करून तो शांत बसला नाही, तर त्याने त्याच्या नागदेवतेला स्मरण केलं आणि त्याचं स्वतःचं शिर जे आहे ते धडावेगळं केलं. ते जेमतेम काही अंश त्याचा लटकत राहिला. पण त्याची ती घोर तपश्चर्या पाहून श्रीकृष्ण घाबरले आणि त्यांनी सांगितलं, ते तिथं अवतीर्ण झाले आणि सांगितले की तुला काय पाहिजे सांग. तर त्यांनी सांगितलं की अर्जुनाचा मी मुलगा आहे आणि माझी इच्छा आहे की अर्जुनाच्या बाजूने ह्या युद्धाचा निकाल लागला पाहिजे आणि पांडव जिंकले पाहिजेत. श्रीकृष्णाने तथास्तु वगैरे सांगितलं, जे काही पुराणात आहे त्याप्रमाणे. पण त्यांनी सांगितलं तू इतकं भयंकर स्वतःला हे करून घेतल्याच, कठोर तपश्चर्या आहे, याच्या बाबतीत मी तुला वर देतो, तुला काय पाहिजे ते माग. तर त्यांनी सांगितलं की मला तुमच्याशी लग्न करायचं. तर श्रीकृष्णाने सांगितलं की हे शक्य नाही आहे, परंतु एक दिवसासाठी मी हे करू शकतो. आणि त्या दिवशी श्रीकृष्णाने स्त्रीचं रूप घेतलेलं आहे. ते श्रीकृष्णाचं रूप इतकं सुंदर होतं की कुणालाही मोहिनी पडावे, म्हणून त्या दिवसापुरतं श्रीकृष्णाचं नाव मोहिनी आहे. म्हणून माणूस म्हणतात की ह्याची मला मोहिनी पडली, मोहिनी अस्त्र. तर त्या दिवसासाठी श्रीकृष्ण स्त्री झाले आणि इरावन पुरुष राहिला पूर्ण. आणि त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर श्रीकृष्णाने सांगितलं की जोपर्यंत युद्ध संपत नाही तोपर्यंत तू जिवंत असशील आणि तुझी दृष्टी जी आहे ती स्थिर होत मोठी होत जाईल, जेणेकरून तुला इथं राहून सुद्धा युद्ध दिसेल. आणि 18 दिवस तो जिवंत राहिला इरावन. आणि 18व्या दिवशी त्याचं डोक्याचं भेंडोळं मोठं झालं आणि युद्ध संपलं आणि तो मरण पावला. तर या पुराणातल्या कथेसाठी तिथं त्या तामिळनाडूत कुअगम मध्ये इरावनचं देऊळ आहे. तिथे सगळे किन्नर गोळा होतात आणि तिथं ते 18 दिवस त्यांच्या कुवतीप्रमाणे, काही जण एक दिवस ते पिवळा धागा बांधतात, त्याला प्रत्येकाला शब्द आहेत, मी सांगत नाही, वेळ जाईल. तेच किन्नर तिथे येतात आणि त्या इरावणाला आपला नवरा मानतात. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं ते हातातलं बंधन तोडलं जातं, बांगड्या फोडल्या जातात, गळ्यातलं मंगळसूत्र काढलं जातं आणि त्यांना विधवा झाला असं सांगितलं जातं, कारण एकच दिवस श्रीकृष्णाने लग्न केलेलं आहे. आणि मग ते विधवेसारखं राहतात गावामध्ये. आणि तो सर्व 18 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्या गावी येतात. हे सर्व करण्यामागचा त्यांचा हेतू हा की तिथं कुअगमला जाऊन आलं तर आपल्याला गुरुपद मिळतं. आणि ते किन्नरांमधले गुरु जे आहेत ते आर्थिक संपत्ती किंवा बलसंपत्ती राखून आहेत. आणि इतर किन्नर जे आहेत त्यांना आपल्याला त्याच्यात मान्यता मिळावी म्हणून ते त्यांच्यापाशी जातात. समाजामध्ये जेव्हा किन्नरांबद्दल लिहिलं बोललं जातं तेव्हा त्यांच्याविषयी एक घृणास्पद भावनेनं किंवा म्हणजे हांडगा आहे अशा शब्दामध्ये मी अगदी स्पष्ट सांगतो की गे आहे किंवा लेस्बियन आहे
किंवा हिला काही कळत नाही, असं काही नसतं. त्या देहभावना असतात. काही पुरुषांना जन्मजात असं वाटतं की आपण स्त्रीसारखं राहावं, स्त्रीसारखं बोलावं. ही भावना असते त्याच्यामध्ये, ते समजून घेतली जात नाही. कधी कधी असंही होतं की कुटुंबात नको असलेलं मूल जाणीवपूर्वक किन्नरांमध्ये दिलं जायचं. आता त्याचं प्रमाण कमी आहे, आपल्या इस्टेटीत वारसदार नको म्हणून. तर ह्या किन्नरांकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन आपला सकस आणि निर्दोष असला पाहिजे. आणि मी ज्या वेश्यांसाठी किंवा ह्या स्त्रियांसाठी काम करतो, माझ्या माता भगिनींसाठी, त्यांच्यासाठी मी तुम्हाला परत एकदा सांगेन की आयुष्यात कधीही कुठेही तुमचा यांच्याशी संबंध आला किंवा तुम्हाला यांच्याबद्दल व्यक्त व्हावं वाटलं, तुम्ही निश्चित त्यांचा तिरस्कार करू शकता, परंतु माणूस म्हणून त्यांच्याकडे पहा, माणूस म्हणून त्यांचा विचार करा. समाजातल्या सर्वच घटकांबद्दल आपण असं राहिलो तर आपण एका निकोप आणि चांगल्या समाजाकडे जाऊ, असं मला निश्चित वाटतं. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला बापूंनी शिकवलेल्या आहेत. कारण गांधी आचरणामध्ये आपण जे काही शिकतो तेच ह्या गोष्टी आहेत. मी काहीच वेगळं सांगत नाही. मी फक्त माझ्या वाटेले अनुभव जोडून फक्त सांगितलेले आहे. त्यामुळे मी काही खूप वेगळं काही खूप महान अशी गोष्ट सांगितली अशात भाग नाही. उलट मी आज क्षमा मागेन की माझ्या शाळकरी जीवनामध्ये जे काही इतिहासाची पुस्तकं असायची, आपण प्रत्येकजण वाह्यात असतो, पण मी आज ती गोष्ट सांगून थांबतो की बापूंच्या डोक्यावरती ते निळ्या शाईने कुठतरी ते चित्र काढ किंवा काय काढ असे उद्योग मी केलेत, परंतु आज मी इथे येऊन मंचावरती त्यांच्यासमोर ह्या गोष्टी सांगू शकलो. ही ऊर्जा किंवा मी हमीद दाभोळकरांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो या सर्व घडामोडीनंतर, त्यानंतर मिळालेली ऊर्जा असेल किंवा देशमुख सरांची सारखी जाणकार व्यासंगी माणसं असतील, त्यांचं बोलणं ऐकून आपण समृद्ध होतो. अशी माणसं जेव्हा भेटत जातात तेव्हा आपल्यातली ही नकारात्मकता निघून जाते आणि आपण आयुष्यात चांगल्या वाटेवरती येतो आणि चांगल्या गोष्टी करू लागतो. चांगल्या दिशा आपल्याला मिळतात, चांगले विचार आपण ऐकू शकतो. आणि असा कार्यक्रम इथं राबवला गेला आणि यासाठी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि माझे शब्द तुम्ही ऐकून घेतले, त्यासाठी मी अंतःकरणापासून ऋणी आहे. बोलताना माझ्याकडून काही कमी जास्त झालं असेल तर मला क्षमा करा. नमस्कार.